चला तर मंडळी, एकदा बनवायचं वर्षभर खायचं, भाजीला काय बनवायचं हा वैतागच संपणार आहे। अर्धा किलो मटकीची डाळ, अर्धा किलो मूग डाळ, पाव किलो चवळीची डाळ, पाव किलो हरभरा डाळ, 100 ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे। सगळ्या डाळी मिक्स करून घ्यायच्या, स्वच्छ निवडलेल्या आहे। यामध्ये भरपूर पाणी घालायचं, चांगल्या चोळून 4 ते 5 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवायच्या। धुतलेल्या डाळी एका भांड्यामध्ये काढायच्या, भरपूर पाणी घालायचं, फक्त 5 ते 6 तास या डाळी भिजवून घ्यायच्या। 5 ते 6 तास डाळी भिजलेल्या आहे। मी रात्री उशिरा भिजवल्या होत्या, सकाळी 6 वाजता ते पाणी काढून एकदा स्वच्छ धुवून गाळणीवर काढायच्या। अर्धा तास पाणी निथळू द्यायचं। पाणी निथळल्यानंतर मिक्सर जारमध्ये पाऊण वाटी लसूण, 4-5 चमचे जिरं, थोडी डाळ घालून दरदरीत वाटायचं। अजिबात पाणी घालायचं नाही, संपूर्ण डाळ अशीच जरा रवाळ वाटायची, पाणी घालायचं नाही। संपूर्ण पाणी निथळल्यावर मगच वाटायची बरं का। आता यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट आणि 2 मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। कडकडीत उन्हात सांडगे घालायचे प्लास्टिक पेपरवर, याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही। या पद्धतीने छान असे लहान लहान सांडगे तोडून घ्यायचे। 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हात यांना वाळवायचे। मस्त मिश्र डाळीचे सांडगे तयार, स्टीलच्या डब्यात भरून ठेवायचे। 2-2 वर्ष काहीही यांना होत नाही।